हॅलो एव्हरीवन. तर आज सकाळपासून मस्तपैकी पावसासारखं वातावरण होते. मला पकोडा खायची इच्छा झाली. मी फ्रीज उघडला तर माझ्या फ्रीजमध्ये ब्रेडचा पुडा, का रात्री मी जेवणासाठी बटाट्याची भाजी केली होती ती शिल्लक उरली होती, ती घेतली आणि माझ्याकडे चीज पण अवेलेबल होते. तर मी काय केलं, मस्तपैकी एका बाउलमध्ये घेतला आहे बेसन, त्यामध्ये टाकलं हळद, धनापूड आणि मीठ, पाणी टाकून मस्तपैकी त्याचं एक बॅटर तयार करून घेतलेलं आहे बघा अशा पद्धतीने. आणि हे बॅटर मी 5 ते 10 मिनिटासाठी रेस्टला ठेवणार आहे. यामुळे काय होते, आपले पकोडे मस्तपैकी फुलला जातात. आणि त्याकडे एक ब्रेडची स्लाइस घेतली, त्याचे मी असे कट करून घेणार आहे. जरा स्टाईलमध्ये ब्रेड पकोडा केला पाहिजे म्हणून मी या पद्धतीने ब्रेड पकोडा करत आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. मस्त सगळ्या ब्रेडचे मी असे काप करून घेतले आहे. एका साईडला लावले आहे मी बटाट्याची भाजी बघा अशा पद्धतीने. छान अशी बटाट्याची भाजी लावून घेतलेली आहे. आणि दुसऱ्या साईडने लावलेला आहे मी टोमॅटो सॉस. माझ्या मुलीला पण मी खुश केले बघा. नंतर मी त्यावर टाकलं आहे, ज्या साईडने मी बटाट्याची भाजी टाकली होती त्या साईडने मी टाकलेला आहे चीज बघा अशा पद्धतीने. त्याला छान असं प्रेस करून घेतलेलं आहे बघा. मी मस्त प्रेस करून घेतलेलं आहे. आणि अशाच पद्धतीने मी बाकीचे ब्रेड पण तयार करून घेतलेले आहे बघा. छान दिसत आहे की नाही आकार बघा अशा पद्धतीने. नंतर मी काय केलं, मस्त तेल गरम करायला ठेवले होते. आपलं बॅटर बघा छान रेस्टला ठेवलं होतं मी बघा. आता आपण त्याच्यावर टाकणार आहे थोडंसं खाण्याचा सोडा बघा अशा पद्धतीने. थोडा आपण सोडा टाकणार आहे आणि याला मस्तपैकी आपण मिक्स करून घेणार आहे बघा. सोडा कधीही वेळेवर टाकला गेला पाहिजे, आधी टाकून ठेवायचं नाही बघा. नंतर आपण काय करणार आहे, जे ब्रेडचे स्लाइस तयार केले होते आपण ते डीप करणार आहे बेसनामध्ये आणि त्याला गरम गरम तेलामध्ये मस्तपैकी लाल होईपर्यंत तळून घेणार आहे बघा. डीप फ्राय करून घेणार आहे. आलं की नाही तुमच्या तोंडाला पाणी. मला पण खाऊन खूप मजा आली होती. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. बघा तेलामध्ये मस्तपैकी आपण याला फ्राय करून घेणार आहे बघा अशा पद्धतीने. छान असे पकोडे तयार झाले होते, एकदम खमंग असे पकोडे तयार झालेले आहे बघा. आता मी डायरेक्टच याला सर्व करणार आहे कारण मला कंट्रोल नाही होतं. मी तुम्हाला कापून दाखवते आतून किती छान झालं आहे बघा. किती सुंदर असा कलर आलेला आहे. तेवढंच ते खूप टेस्टी होते. मस्त तळलेल्या मिरच्या घेतल्या, टोमॅटो सॉस, चिंच सॉस घेतलेला आहे आणि मस्त आम्ही एन्जॉय केला. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.